नमस्कार। राज्याच्या राजकारणात अनेक सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये निधी वाटपावरून मतभेद दिसून येतात। अशातच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा कारभार चालणाऱ्या महानगरपालिकेची निवडणूक 2 वर्षापासून रखडलेली आहे। त्यामुळे राजधानीच्या अनेक भागातील पायाभूत सुविधांवर त्यांचा प्रभाव दिसून येतो। अशा वेळी त्या मतदारसंघाचा आमदार आपल्या भागातील समस्येवर लक्ष देतो, पण अशा वेळी तो कोणत्या पक्षाचा आहे यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून असू शकेल। त्याचे कारण म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना मोठ्या प्रमाणावर निधी वाटप केल्याचं तर विरोधी आमदारांना मात्र निधी न दिल्याचं वास्तव माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून दी इंडियन एक्सप्रेसने उजेडात आणलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या फेब्रुवारी 2023 धोरणानुसार प्रत्येक आमदाराला जास्तीत जास्त 35 कोटी रुपये दिले जाऊ शकतो। मुंबईतील 36 आमदारांपैकी 21 सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी मागितलेला निधी त्यांना मिळाला, मात्र 15 पैकी 11 विरोधी आमदार अद्याप निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचं समोर आलंय। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नागरी निवडणुका आता 2 वर्षावर येऊन ठेपल्या आहेत। तुमच्या शेजारच्या पायाभूत सुविधांचा दर्जा तुमचा आमदार कोणत्या पक्षाचा आहे यावर अवलंबून असू शकतो, कारण आमदार सत्ताधारी पक्षाचे असताना भरघोस निधी मिळतो आणि विरोधी पक्षाचा असेल तर प्रतीक्षा करावी लागते, असं इंडियन एक्सप्रेसने केलेल्या तपासणीतून समोर आलं आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबलं विसरू नका। धन्यवाद।